ऐसी जोडी कला रामकंठी धरा ऐसी जोडी करा रामकंठी ऐसी जोडी करा
ताली हे बिदजा
तिने चुके फेरा गर्भवास नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा क्षीणतेची फळ नाव धडकरा सहस्त्र नामाची तेने भवसिंधुचे थडी पावी नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा क्षीणतेची फळ तुका म्हणे काळा हाना तोंडावरी भाता भरा हरी राम बाणे नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा क्षीणतेचे फळ विठ्ठल विठ्ठल टाळी वाजवा टाळी शाबास मारुतनी म्हटले टाळी वाजवा जय हो विठ्ठल बोला विठ्ठली गवळला श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज
टाळीचं वाजवा. इकडे या, पुढे या, चला पटपट या. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकं यदातु मुनिन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं रम्यसिंहासनस्थं पदाम्बुजतेजस्फुरदिप्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आइए हनुमंत विराजिए कथा करो मति अनुसार प्रेम सहित गति धरो पधारिए पवन कुमार मंगल भावना मंगल हारी द्रव सदा शरथ अजिर बिहारी भवाना मंगल हारी उमा सहित जय जपद सब सुखदा है तुम्हारी सरना तुम रक्षक आपन की समारो आप महावीर जब राम सुनावे राम सिया राम सिया राम सिया राम सिया चला विठला ऐसी जोडी करा रामकंठी धरा तेने चुगे भैरा गर्भवास नाशवंता डिग्रिया पुत्र धवन बीज जाता श्रीणा तेजी फळ प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळ संत सज्जन तथागत भक्तिमती माता यांच्या सेवेसाठी भक्त भगवंत यांच्या दरबारामध्ये निवडलेला भंग देहुणी वाशिवैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट अभंग सेवेसाठी निवडला. विठला विठला. अभंगावरती विवेचन करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा आपल्या या परमपवित्र श्री क्षेत्र प्रति पंढरपूर घाट नांद्रा या नगरीमध्ये सालाबादाप्रमाणे यावर्षीही सुद्धा भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने समस्त ग्रामस्थ मंडळीच्या सहकार्याने बाहेर गावावरून आलेल्या तथा गावातील गुरुजन मंडळी तथा संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेला हा अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह याही वर्षी मोठ्या उत्साहाने मोठ्या आनंदाने आपल्या या घाट नांद्रा नगरीमध्ये संपन्न होत आहे. आणि अशा उत्सवाच्या निमित्ताने संगीतमय श्रीमद भागवत कथा तथा अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाचं आयोजन आपल्या उत्सव समितीने केलेलं आहे. आणि अशा उत्सवामध्ये आज माझ्यासारख्या पामराला आपण वाक्पुष्परूपी आहुती टाकण्याचा जो सुयोग तुम्ही प्राप्त करून दिला त्याबद्दल प्रथम तुमचे शतशः धन्यवाद. विठला विठला. श्रीमद भागवत कथेचं आयोजन आहे. कथा महान आहे, कथाकार महान आहे, साऊंड सिस्टीम महान आहे, गायनाचार्य महान आहे, मृदंगाचार्य महान आहे, समोर बसलेले सगळे सगळे महान आहेत. फक्त आजचा कीर्तनकार लहान है. पहले तो कथा महान है, हम नहीं कहते, गोस्वामी तुलसीदास जी कहते हैं राम कथा शशि किरण समाना संत चकोर करहु रसुपाना. भगवंताची कथा ही चंद्रामृत आहे, जीवनातलं दुःख घालवून सुख प्राप्त करून देणारी अशी ही पवित्र पावन कथा आहे. कथा महान आहे, कथाकार महान आहेत. पुराण प्रवक्ते परम पूजनीय परमस्नेही परम नामदार अमोलजी महाराज सरकटे यांच्या रसाळवाणीतून आपण श्रीमद भागवत कथेचं रसपान करता आहात. कथाकार महान आहेत आणि कथा श्रवण करणारे तुम्ही का लहान आहे?
तुम्ही लय महान आहे. तुमचं वकीलपत्र माऊली ज्ञानोबा घेतात. माऊली म्हणतात तुम्ही महेशाची मूर्ती आणि मी दुबळार्चित से भक्ती मनोनी बोल तरी गंगावती स्वीकाराल की. आपण समोर बसलेले भगवान भोलेनाथाचे नाम शंकरजीचे अवतार आहात. तुम्ही भगवान भोलेनाथ आहे. तुम्ही माता पार्वती आहात. तुम्ही बी भोलेनाथ आहे बरं. कारण तिकडे कोपऱ्यात बसल्यामुळं तुम्ही म्हणसाल हे भोलेनाथ ते माता पार्वती आणि कोणीच नाही का. तुम्ही बी आहे. मी ओळखून घेतली समस्या जागेची. त्यामुळं मंडळी थोडी बाजूला बसली. बाहेर गावावरून येणारे प्रतिष्ठित सर्वांना पुढे बसू द्यावं आणि उरलेल्या जागेमध्ये आपण बसावं. हे समजदार माणसांचं काम असते. विठ्ठला विठ्ठला हो, म्हणून माऊली ज्ञानोबरायांनी तुम्हाला भोलेनाथाची उपमा दिली. समोर बसलेले जे श्रोते ते लहान नाही, ते लहान नाहीत, ते महान आहेत. मग तुम्ही भोलेनाथ आहात. मग माऊली तुम्हाला भोलेनाथाची उपमा देतात. मग भगवान भोलेनाथ डोळे लावून बसले होते ध्यानस्थ प्रभू रामजीचं ध्यान करत. मग तुम्ही आता भोलेनाथाचा अवतार असल्यामुळे तुम्ही बी 10:30 वाजेपर्यंत डोळे लावून बसले तरी चालेल बरं का. झोपणार भाऊ हो, झोपणार भाऊ, झोपणार भाऊ. तुम्ही नका पाहू. झोपलं नाही कोणी. आली असं तर चाललं जाईन दगड मारून पाहायला. किती दिवस झोपता. झोपून झोपून आम्हाला ही अवस्था प्राप्त झाली. सज्जन हो, सोते सोते कबतक सोते भजलो कृष्ण मुरारी. एक दिन ऐसा सो जाओगे लंबे पांव पसारी. एक दिवस असं झोपून जाऊ की पुन्हा उठायची सोय राहणार नाही. म्हणून ती झोप लागण्याच्या अगोदर कोणती ती म्हणजे शेवटची, म्हणजे कायमची, म्हणजे तडमडंग, म्हणजे 3.5 ठोक्यात, म्हणजे ती झोप लागायच्या अगोदर उठा जागे भारी आता स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माता चुकवी व्यथा जन्माच्या. उठा जागे व्हा स्मरण करा पंढरीनाथा. भावी चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माच्या. आपल्या पाठीमाग लागलेला हा जो जन्म मरणाचा फेरा आहे हा चुकवण्यासाठी हा भक्तीचा सोपा मार्ग आम्हाला त्या साधू संतांनी तयार करून दिला. भक्ती हा मानवी जीवनाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. आणि भक्ती करण्यासाठी हा देह दिला. देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटावा दिगेचा. मग भक्ती करण्यासाठी हा देह दिला. या देहाने भक्ती करावी. मग भक्तीचा हा सोपा मार्ग आम्हाला संतांनी दाखवला. जसा अधिकारी तसा त्याच्यासाठी मार्ग तयार केला. अधिकार तैसा दाविला मार्ग. ज्ञान्यांसाठी ज्ञान मार्ग, योग्यांसाठी योग मार्ग आणि सर्वांसाठी तयार केला तो म्हणजे भक्ती मार्ग. हा भक्तिपंथ बहु सोपा पुण्य नागवे या पापा. येणे जाणे खेपा येण्याची पायी खुंटती. जन्म मरण गर्भवासाचा फेरा चुकवण्यासाठी आम्हाला हा भक्तीचा नॅशनल हायवे संतांनी तयार करून दिला. विठ्ठला विठ्ठला हो, म्हणून सोपी भक्ती शिकवली. भक्ती इतकी सोपी आहे, इतकी सोपी आहे. तुम्ही भक्ती केव्हाही करू शकता, केव्हाही करू शकता. भक्ती एवढी सोपी आहे. आणि भक्तीचा मुख्य गाभा आहे नामस्मरण. ते नामस्मरण करण्यासाठी अधिकारी लागत नाही. पण ही भक्ती करायची म्हटल्यानंतर
जसा अधिकारी तसा मार्ग दाखवला. समजलं? ज्ञान्यांसाठी ज्ञान मार्ग, योग्यांसाठी योग मार्ग, सर्वांसाठी भक्ती मार्ग. आता भक्ती मार्गावर आरूढ झालेले जे साधक आहेत यांचाही अधिकार सारखा नाही. मग जसा अधिकारी असेल तसा त्याला उपदेश केला. म्हणून सर्वांसाठी ज्ञान मार्गानं आम्हाला भगवंताची प्राप्ती करणं अवघड आहे. योग मार्गानं सुद्धा अवघड आहे. किती अवघड आहे तो क्लिष्ट भाग आहे. ती रील मीठ ह्याचा कट करतोय. फक्त आपल्याला भक्ती मार्ग शिकवला. भक्ती करा एवढी सोपी आहे. ती भक्ती करायची असताना तुम्हाला वनात जायची गरज नाही. नरगते सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. जावे वनांतरा. वनात जायची गरज नाही. मग घरी बसल्या बसल्या नाम घेता येतं ना? घेता येतं ना? मग घेतात का? नाही. का? आळस. वनात जायची गरज नाही. मग घरी बसल्या बसल्या नाम घेता येतं. नाम केव्हाही घेऊ शकतो. विठ्ठल विठ्ठल बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. संसारात राहून सुद्धा तुम्ही नामस्मरण करू शकता. भक्ती करायची म्हटल्यानंतर भक्ती एवढी सोपी आहे. तुम्हाला संत असं सांगत नाही की अंगाला राख लावून वनामध्ये जा. नका त्यजूर अंडा पोरी बांधा माड्या खोप्या घरी. आलिया तिथा आदरे याहुनी धर्म कोणता. वनात जायची गरज नाही. तरी नाम घेत नाही याचं कारण आळस. मग एक आळशी आला. ठीक आहे महाराज त्या देवाचं नाव घ्यायचं तर मग वनात जायची गरज नाही. पण मग आता सकाळी उठावं लागन, थंड्या पाण्याने आंघोळ करावं लागन, मग त्या देवाचं नाव घ्यावं लागेल. महाराज
त्या देवाचं नाव घ्यायचं तर आंघोळ करावंच लागेल का? तुकोबारायांनी ओळखलं याच्यात आंघोळ करायची सुद्धा ताकद नाही. तुकोबाराय त्याला म्हणतात कोण म्हणतो आंघोळ करावं लागते? आंघोळच काय तोंड बी धुवायचं काम नाही ना, लगे आंघोळी तोंड धुवावी. मग एवढं सोपं करून दिल्यावर नाम घ्याव की नाही, तरी नाम घेत नाही याचं कारण आळस. मग एक त्याच्या पेक्षा आळशी आला. तो म्हटला ठीक आहे महाराज, वनात जायची गरज नाही, अंग धुवायची गरज नाही, तोंड धुवायची गरज नाही. मग एवढं सोपं करून दिलं तरी नाम घेत नाही याचं कारण आळस. मग एक त्याच्यापेक्षा आळशी आला. तो म्हणे ठीक आहे, वनात जायचं नाही, अंग धुवायचं नाही, तोंड धुवायचं नाही महाराज, पण मग त्या देवाचं नाव घ्यायचं तर कमीत कमी आतुरणावर उठून तर बसणं पडल. तुकोबारायांनी ओळखलं याच्यात उठून बसायची सुद्धा ताकद नाही. तुकोबाराय त्याला म्हणतात कोण म्हणतं उठून बसावं लागतं? मग निजल्या नाम घेतलं तर चालेल का? चालेल ना, निजल्याने गाता उभा नारायण. तुम्ही निजल्यानेही नाम घेतलं तरी चालेल. मग घ्याव की नाही, तरी घेत नाही याचं कारण आळस. मग एक त्याच्यापेक्षा आळशी आला. तो म्हणे ठीक आहे महाराज, वनात जायची गरज नाही, अंग धुवायची गरज नाही, तोंड धुवायची गरज नाही, उठून बसायची गरज नाही, याच्यापेक्षा सोपा उपाय नाही आहे ना. कोणता? उद्या सकाळी उठायचं, एक भला मोठा दगड घ्यायचा, तो कमराला बांधायचा आणि एखादी ईद साजरी करायची. म्हणजे भक्ती करत नसेल, नामस्मरण करत नसेल तर त्याला जगण्याचा अधिकार नाही. सज्जन हो, विठ्ठला विठ्ठला पारमार्थिक क्षेत्रात आणि व्यावहारिक क्षेत्रामध्ये सुख समृद्धी समाधान प्राप्त करून देणारं साधन जर कोणतं असेल तर ती म्हणजे भक्ती आहे. आणि त्या भक्तीचा प्रचार व्हावा म्हणून त्याच्यासाठी गावोगावी भगवंताचं नामस्मरण अखंड हरिनाम सप्ताह आहे. आता तुम्ही गावामध्ये हा सुरू केलेला हा सप्ताह नाही गावकरी मंडळी, हा सप्ताह नाही, हे एक संस्काराचं शिबिर आहे. आमचा देश हा संस्कृती प्रधान देश आहे आणि या संस्कृती प्रधान देशामध्ये संस्कृतीच्या सूर्याला आज विकृतीचं ग्रहण लागलंय. ती विकृती घालवायची असेल, संस्कृती टिकून ठेवायची असेल तर त्या संस्कारांची धुरा तरुणांनी आपल्या खांद्यावर घेऊन त्या संस्कृतीचं बीजारोपण या बालमनावरती करणं आज काळाची गरज आहे. फार मोठं कार्य आहे महाराज. हे जे मुलं आहेत ना लहान, हे उभे, जगाचं चित्र विचित्र आहे, पण जगाच्या विचित्र चित्रामध्ये तुमच्या घाट नांद्र्यामध्ये हे सुंदर सुचित्र आहे. हे चित्र गावोगावी निर्माण व्हायला पाहिजे. या मुलांना घडवायचंय, यांची जबाबदारी तरुणांच्या खांद्यावर आहे. साखळी आहे का? तुम्ही सुरू केलेला हा सप्ताह आहे ना, हा का करायचा? यांना घडवायचंय. हे आमच्या उद्याचं देशाचं भविष्य आहे. लहान मुलं आमचं उद्याचं देशाचं भविष्य आहे आणि तरुण वर्ग आजचं आमचं देशाचं वर्तमान आहे. मग आम्हाला आमचं भविष्य जर बौद्धिक आणि शारीरिक दृष्टीने जर बलवान करायचं असेल तर त्याच्यासाठी तरुणांनी पुढे यावं. तरुणांनी लहान मुलांना घडवावं. ऐका, लहान मुलांना घडवण्याची जबाबदारी तरुण वर्गाची आणि तरुण वर्गाला प्रोत्साहन देण्याची जबाबदारी गावातील प्रतिष्ठित पदाधिकाऱ्यांची आणि नागरिकांची. या प्रतिष्ठित नागरिकांनी तरुणांना प्रोत्साहन द्यावं आणि या तरुणांनी या लहान मुलांना घडवावं. ही साखळी ज्या दिवशी गावागावामध्ये निर्माण होईल त्या दिवशी निश्चित आमच्या देशामध्ये सोन्याचा धूर निघेल. पण हे व्हायला पाहिजे, होत नाही. याचं कारण असं आहे, यांना घडवायचंय. जबाबदारी कोणाची? तरुण वर्गाची. ज्यांनी यांना घडवायचंय ते ध्यानावर नाही. आज युवा पिढी बर्बाद होते दोन गोष्टींनी, एक व्यसन आणि दुसरी फॅशन. त्याच्यावर माझं स्पेशल कीर्तन आहे, आपल्याला तिकडे जायचं नाही. म्हणून याच्यातून सावरायचंय आणि यांना घडवायचंय. इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के,
इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के, यह देश है तुम्हारा, यह देश है तुम्हारा, नेता तुम्ही हो कल के, नेता तुम्ही हो कल के। दुनिया के रंज सहना और मुंह से कुछ न कहना, सच्चाइयों के बल पे आगे ही बढ़ते रहना। रख दोगे एक दिन तुम संसार को बदल के, यह देश है तुम्हारा, नेता तुम्हें हो कल के, यह देश है तुम्हारा, नेता तुम्हें हो कल के। मोठमोठाली गीत आहे, सांगायला वेळ नाही, घड्याचा काटा कटकट पुढे चालला म्हणून मला बी पटपट पुढे जायचंय। या लहान मुलांना घडवायचंय, याच्यासाठी हे सप्ताह आहे, याच्यासाठी हे संस्कार केंद्र आहे। हे प्रत्येकानं वाडवडिलांना जागृत होऊन मुलांना सुभाषित, मंदिर, रामायण, महाभारत याच्यामध्ये प्रवृत्त करण्याची जबाबदारी घरातून आहे। विठ्ठला 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 विठ्ठला। भक्ती मार्गाकडे हे वळाले पाहिजे। म्हणजे एवढा सोप्यात सोपा भक्ती मार्ग करून दिला लोक, काही एवढा सोपा आहे महाराज, तुम्हाला वेगळी भक्ती करायची गरज नाही। परमार्थ इतका सोपा आहे। कर्माचा त्याग नाही सांगितला, कारण कर्माचा त्याग घडू शकत नाही। आपण ज्या भूमीमध्ये अवतरलो त्या भूमीचं नाव आहे कर्मभूमी। हिचं नाव काय? कर्मभूमी। तुम्हाला कर्म करत राहावं लागणार आहे। मग तुमचे कर्म सोडू नका। कर्माचा त्याग नाही सांगितलं साधू संतांनी। पण काही नालायक लोक म्हणतात की साधू संतांनी समाज आळशी बनवला। पण समाज आळशी साधू संतांनी नाही बनवला, समाजाला आळशी बनवणाऱ्या फुकटच्या योजना। कोणी एकानं म्हटलेलं आहे, या समाजाला फुकटचं खायची सवय लावू नका। ज्या दिवशी समाजाला फुकटचं खायची सवय लागेल त्या दिवशी तो समाज कर्तव्य शून्य बनेल, तो आळशी बनेल। म्हणून संतांनी आळशी नाही बनवलं, संतांनी कर्तव्य तत्परता शिकवली। परमार्थामध्ये कर्तव्य तत्परता आहे, प्रयत्नवाद आहे, प्रारब्धवाद नाही। भगवंत काय म्हणतात अर्जुनाला? अर्जुना झोपून राह आणि जे मिळेल ते खाय नाही। कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, कर्म कर। प्रयत्नवाद शिकवला संतांनी। काम करा, काम तुमच्या वाट्याला आलेले काम सोडू नका। काम करा भाऊ, काम। आज आमच्या अंगातलं काम निघून गेलं, आम्ही आळशी बनलो की नाही? दारिद्र्य घालवायचं का? सूत्र आहे का? दारिद्र्य घालवायचं का? उद्योगो नास्ति दारिद्र्यम, उद्योगाने दारिद्र्याचा नाश आहे। इथून शिकवायची पाळी आली दादा। निरुद्योगी बनल्या तुमच्या घरात पैसा कसा येईल? तुम्ही आधी पहिली अर्थव्यवस्था शिका। आम्हाला अर्थव्यवस्थेचं नियोजन येत नाही, मोकाट पैसा चालला, मोकाट। तो व्यवहार शिकवण्याची पाळी आली, तो मला शिकवायचा नाही। फक्त उद्योग, तुम्हाला दारिद्र्य घालवायचं का? उद्योगी बना। उद्योगो नास्ति दारिद्र्यम जपतो नास्ति पातकम। एक वर्ग आहे, त्याच्याजवळ जमिनीचं तास नाही। ऐका, तुम्हाला बी छान छान गोष्टी सांगणारे मी, फक्त थोडी शांतता धरा। तुमच्यासाठी बी शॅम्पल आहे माझ्याकडे। एक वर्ग आहे, त्याच्याजवळ जमिनीचं तास नाही। बारकाई नाही का? आपल्याला एकच आहे, झालं तर दोन आहे।
ज्याच्याजवळ जमिनीचा तास नाही त्याला 5च्या पुढे. कळालं? 5च्या पुढे. आमच्याजवळ का नाही? आमच्याजवळ जमीन कमी आहे, आमचं व्यवस्था होणार नाही. 5-5, 7-7, 8-8 असून बी रडणं माहीत नाही. बाई घराच्या बाहेर निघत नाही, 12 महिने हातावरची मेहंदी निघत नाही. आम्ही 5 एकराचे मालक, आमच्या बाईचे झिपोटीले देर नाही. का? अवघडे महाराज. दिवस निघायच्या बिना माटकराची सायकल, आता छोटा हत्ती निघाले दादा, बिना माटकरा सायकल. दिवस निघायच्या आत हजर. कैसाला फुगे बिना भंगार बुद्धि के बल रांगोळी ह्या रांगोळी आणा केसाना केसाना चालली बाई. मावशी इतकेच आहेत अजून आणा ना. भाऊ मी एवढेच होते. याच्यात काय येणार आहे? काय देतो मध्ये? 1 प्लेट. एका पलीसाठी डोक्याचे केसही कुरायले, चैनी कुरायले. कुठं चाललो आम्ही? हाय का स्वाभिमान? विठाला विठाला विठाला. दिवस निघायच्या आत 12 वाजेपर्यंत उद्योग करतील आणि संध्याकाळी तुम्ही 2च्या नंतर पहा किती आयुष्यामध्ये राहतात. कधी रड नाही काही नाही. आमचं चालू जे रडण फड, हे नाही ते नाही, हे चाललं. आमचं नियोजन चुकून. आम्ही उद्योगी नाही. ते 7 वाजता येतात, आम्ही 8 रात्री 2 वाजेपर्यंत मोबाईल पाहतो. गेम, पबजी, रमी सर्कल, वावर गमवणं लावले, बंगले इकणं लावले. आणि मग सकाळी उठतो 10:30-11 वाजता. मग त्या डोकराचे केस त्याच्यावर टाकतो, ते चिमणीचं गू फासा 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 फेसकूट गाळत बसतो. 10:30-11 वाजता तोंड होतो. कुठून पैसा येईल? तुमच्या घरामध्ये जर का तुमचा 200 रुपये खर्च असेल रोजचा, तर तुमच्या घरात 500 रुपये आले पाहिजे, तेव्हा 200 खर्चा. आमच्या घरचा खर्च 200 रुपये आणि घरात 100 रुपये बी येत नाही. घरातून 200 जाते पुन्हा. कसं पुरणार आहे महाराज? विठाला विठाला. मला सांगायचा मुद्दा, आम्ही निरुद्योगी बनलो. आमच्यातलं काम निघून चाललं. आम्ही आळशी बनलो. आळशी बनू नका, उद्योगी बना. काम करा, काम करा. दुनिया में काम करो, काम करो नाम करो. दुनिया में काम करो, काम करो नाम करो. आता रिप्ले करू. दुनिया में काम करो, काम करो नाम करो. दुनिया में काम करो, काम करो नाम करो. छोटों से प्यार करो, बड़ों को सलाम करो. अरे बड़ों को सलाम करो. काम करा, काम. उद्योगी बना. तुमचे व्यवहारातले काम आहे ना ते करा ना. तुम्हाला नाही म्हणत आम्ही भक्ती करताना. व्यापारी असेल व्यापार करा. शेतकरी असाल शेतातले काम करा. ज्याचा जो जो उद्योग असेल तो उद्योग तुम्ही करत राहा. पण तुमचे ते प्रपंचातले काम करताना
मग ते काम करता करता आमचं एक काम करा ना. संतांनी एवढं सोपं सांगितलं, प्रपंचातले काम करताना ते करा ना, आम्ही नाही नाही म्हणत, पण त्याला एक जोड लावा. कशाची? नामाची. कोणत्या नामाची जोड लावा? ती जोड लावली तर काय फल मिळेल? घेतलेल्या भंगाच्या पहिल्या शिट्टी वाजली. परमार्थ करताना एवढा सोपा आहे. काम करत राहा, त्याला जोड लावा. कशाची? नामाची. ऐशी जोडी करा. ऐशी. ऐशी म्हणजे कैशी? आता सांगतो. तैशी. मांडी मार. काय नाव आहे तुझं? इकडे या ना. या रे इथं पुढे या. काही नाही करत मी तुम्हाला. या जाऊ द्या. बरोबर ठीक आहे. काय नाव आहे तुझं? ओम. कार्तिक. वा वा वा. आता तर मार्गशीर्ष चालू आहे. नाव? सार्थक. वा वा. सगळ्याच्या नाव विचारत बसलो तर इथंच वेळ होऊन जाईल. माझं बोलणं कळतं ना? मराठी कळतं ना? का इंग्लिश मध्ये सांगू? जोड कशी लावायची ते सांगतो तुम्हाला. जोड प्रपंचाची आणि परमार्थाची. तुमचं तहसील कोणतं आहे? शाबास. नाही. तालुका कोणता आहे तुमचा? तुमचा तालुका कोणता आहे? आवाज एक आला पाहिजे आणि जोरात आला पाहिजे. माग पुढे आवाज नाही झाला पाहिजे. आता कीर्तन खरं सुरू झालं आपलं. आपला तालुका? आपला तालुका? आपला तालुका? आता आली मोबाईल मध्ये. बुलढाणा. तुम्हाला बुलढाण्याला जायचंय तहसीलला. मग जायचंय तर तुम्ही सकाळी उठले,
आंघोळ केली, देवपूजा केली, काष्टा खोसला, नाश्ता केला, जवळ आले गाडी जवळ हिरो होंडा, गाडी पुसली, आता नाही जवा म्हणेन तवा गाडी पुसली, गाडीला किक मारली. इकडे पहा झोपणार भाऊ, थंडीच दिवस आहे. मुका भी नाही हा. गाडीवर बसले, गाडी सुरू झाली, साईड ग्लास आहे, गाडी सुरू झाली. गाडी हाताने चालवता का तोंडानं? कशानं? कशानं? गाडी सुरू झाली, तोंडाला काय काम बाबा? हाताने गाडी चालवा आणि तोंडाने म्हणत चला, हरे राम 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 हरे राम 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 हरे राम राम हरे राम 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 हरे राम 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 हरे राम 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 हरे राम राम मुक्कामावर भी पोहोचले, नामस्मरण भी झालं. ऐशी तो ठिकारा, ऐशी तो ठिकारा, रामकंठी धारा, ऐशी तो ठिकारा, ऐशी तो ठिकारा, रामकंठी धारा. नामस्मरण बी झालं आणि बुलढाण्याला बी गेले. दोन्ही कामं झाली गेली. तुम्ही गाडी चालवताना नामस्मरण करत चला, त्याचं फळ ना माझ्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. तुम्ही गाडी चालवताना नामस्मरण करा. पाहिजे भाऊ गाडी कशी चालली तर सार्थक गाडी पाहिली का चालली? पाहिली का? नसन पाहिली झोपणार भाऊ. तुमच्यासाठी पुन्हा रिप्ले करतो. चढ बी आला, उतार बी आला आणि वाखाण बी आलं. हे बा, हरे राम राम राम, मीटर वाढवलं, हरे राम राम राम, सोडाला, हरे राम राम राम, उतार आला, हरे राम राम राम, वळण आलं, हरे राम राम राम, मरगडीचा भाग. आणि पुढे गाडी कशी चालली पाहिजे? हरे राम राम राम, हरे राम राम राम. तुम्ही म्हणसाल महाराज रस्ता एवढा वाकडा होता का? रस्ता वाकडा नव्हता, मी गाडी शायनिंग न आणत होतो.
शायनिंग पाहिली ना तुम्ही दोन्ही साईडला 2 ग्लास हरे राम हरे राम राम ज्यादाच फोर्स मध्ये आल्यावर हरे राम राम दोन्ही हात सोडून नमस्कार राम राम आणि पुढे गाडी गेल्यावर हरे राम 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 आता हे काय गतिरोधक 2 प्रकारचं आहे 3 आहे तशी गतिरोधक नंबर 1 तुम्ही जर नामस्मरण करत असला लांब धारा कमी एसटीत बसायला पाहिजे मागच्या 6 सीटाच्या बाकड्यावर ड्रायव्हरने गतिरोधक माहित नाही पाहिजे आणि एकदम उच्च आणि माग बसायला पाहिजे तिथं नामस्मरण कसं होतं दादा हरे राम 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 आणि एक कसं आहे ते थर 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 शिकल्याजवळ त्या पोलवर जाऊ हरे राम 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 हरे राम 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 मुक्कामावर मी पोहोचले नामस्मरण सुद्धा झालं ना मग नामस्मरण करत जर गाडी चालवली तर संकट येणार नाही आणि तुम्ही जर गाडी चालवताना नाम नाही घेतलं आणि दुसरं चाललं तुमचं झिंग झिंग झिंगा हे काही जर चाललं तर नसलेली संकट पुढे येतील कोंबडी तरी येईल बकरी तरी येईल कुत्र तरी येईल धडकलं काही येईल कोणतंही संकट येऊ शकतं म्हणून त्या संकट टाळायची असतील तर गाडी चालवताना नामस्मरण करा ऐशी जोडी करा रामकंठी धरा बारी देताना तुम्ही बारी दादा शेतात बारी देताना हाताने देतात तोंडानं तोंडाला काय काय मी हातानं बारी द्या आता बोलू नका मी जावा म्हणेन तवाच हातानं बारी द्या आणि तोंडानं म्हणत चला हरे राम 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 गावाचं पाणी माती आहे 10 हॉर्सपावरची मोटर आहे हरे राम 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 हरे राम राम हरे राम 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 नाहीच आवरत पाणी रक्त्याचं पोतळ घ्यायचं नाही तर गवताळ घ्यायचं आणि त्याच्यावर माती चढव हरे राम 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 बारी बी झाली आणि नामस्मरण झालं ऐशी जोडी करा रामकंठी धरा अशी जोड लावा बारी देताना तुम्ही नाम घेऊ शकता 2 शंपल सांगितले तुम्हाला आता 2 शंपल आमच्या माता भगिनीसाठी जोड लावायची ना तुम्ही शेतामध्ये निंदायला जाता हाताने निंदता का तोंडानं हाताने निंदता तोंडाला काय काम आहे हाताने निंदत चला वेळ कमी आहे म्हणून आता पटपट घेतोय मी हरे राम आता डाकाय म्हणून डाकला हाताने निंदतो हरे राम 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 पडू राहिलं गवत माग काय केना आहे का कुल्लू केना हा किती बी द्या येना पण निघत नाही केना 2 प्रकारचा एक बारका केना आहे आणि एक ढोर केना आहे बारका काय कामाचा आहे तो काही कामाचा आहे तो केना तो काहीच कामाचं नाही आणि ते ढोर केना बेट राहायचं असं वाटतं माऊली ते खुरप्याची आणि घातली का खपेटी पण आणि घातली की इतकंच तुटून येत कोण केना कोण कांडो कांडी चिटकेल राहतो कोण पंढरपूरची वारी आली आमच्यासारखे खुरपे येते भाऊ चाला ना पंढरपूरला महाराज आमचा कशाचं जमत चिकटला कोण कोण केना
असे संसाराला चिटकेल की आहे की नाही. हाताने निंदत राहा आणि मुखाने नाम घ्या. हरी राम 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 हरी राम राम राम. मला सांगा तुमच्याकडे टाइम काय शेतातला कामाचा? तुम्ही जाता की निंदाले? 10 ते नाही, काही काही ठिकाणी 7 ते 2 आहे खाली. तुमच्या गावात कसं आहे म्हणलं? 10 ते 5. सकाळी 10 वाजेपासून हातात खुरपं घेऊन जर दिवसभर निंदताना हरे राम राम म्हटलं किती नामस्मरण होईल? पुण्याची गणना कोण करी, आहे की नाही? पण तुमच्या गावातले करत असतील नामस्मरण, कारण सप्त्यामध्ये 3ऱ्याच दिवशी एवढा मोठा मंडप भरलेला आहे. यावरून तुमचं भगवंतावरती असलेलं नितांत प्रेम त्याचंही दर्शन आहे. तुम्ही नामस्मरण करत काम करत असाल, पण तुमचं नाही सांगत, आमच्या गावातलं सांगतो. तुमच्याच गावाजवळ आहे. आमच्या गावात असं आहे, नेंताना नामस्मरण नाही करत. 7 बायाची पात असली हो असा ती तसा, ही अशी ती तशी आणि तू कशी. विठाला विठाला नामस्मरण नाही होत. बघा 4 बाया जर निंदायला असल्या, तुमच्या गावातल्या सांगत, आमच्या गावाचं सांगतो, जर एक बाईला गवत कमी आलं पाहत तर ती जर हातभर पुढे गेली, ही काय करती? खडा घेती. तुमच्या गावाचं नाही बरं, घेती नाशी फेकून मारती. पाठीमागं फिर, उदाडा घेतलं काय? ध्यानावर आहे का? रोज नाही आपू काय? रोज 300 रुपये. 8 दिवसाचं काम 4 दिवसात करतील. 4 दिवस काय झोपा घेते? ये बैस पी पाणी. माझं तमाकू आहे पण सुना नाही, आण सुना. बस तमाकुले बी चुना आणि शेतकऱ्याला बी सुनाच लावायचं काम चालू आहे महाराज, आहे का नाही? पण शेतात जर तुम्ही निंदायला सुरुवात केली तर सकाळपासून 5 वाजेपर्यंत नामस्मरण करा. निंदताना, बारी देताना, गाडी चालवताना, स्वयंपाक करताना पिठाचं डबडं जवळ घेतलं, हरी राम 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 हरे 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 राम राम. भाकरही झाली आणि नामस्मरण सुद्धा झालं. ऐशी जोडी करा, ऐशी जोडी करा, रामगती अशी जोड लावा. ऐशी जोडी करा. ऐशी म्हणजे कैशी? आता सांगितली तैशी. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे, म्हणून कामात देवाचं नाम घ्या. ऐशी जोडी करा, मग नाम घ्या. कोणाचं? देवाचं. राम कंठी धरा. मग रामच का? त्याने जोगे भेरा गणवा तेने गर्भवासाचा फेरा चुके केने, राम कंठी धरा तेने. मग रामच का कंठात धरायचा?
त्याच्यामुळेच गर्भवासाचा फेरा चुकतो का? दुसऱ्या नामानं गर्भवासाचा फेरा चुकत नाही का? चुकतो का नाही चुकत सांगता येत नाही, पण राम नामाने चुकतो का? राम नामाने चुकतो तर शेवटी सोबत येणारी दोनच अक्षर आहे, राम है ना, राम शेवटी दोनच अक्षर सोबत येणारे आहेत. बघा महायात्रा निघते त्यावेळेस राम बोलो भाई राम, राम बोलो भाई राम, राम नाम, राम नाम, राम नाम, राम नाम. लय चूक झालं. राम नाम सत्य, ते राम तेच दोन अक्षर सोबत येणारे म्हणून राम कंठी धरा. किती अक्षर येतात सोबत? दोन. मग आता दोन अक्षर सोबत येतात, मग नेमके मूळ अक्षर किती? बाळांनो तुम्ही शाळेत जाता ना? चला आपल्या देशाचं नाव माग पुढे आवाज झाला ना, आवाज कमी झाला. आपल्या देशाचं नाव, आपला राष्ट्र, आपला राष्ट्र, आपली मातृभाषा, आपली मातृभाषा. आवाज कमी काऊन होतो? मी बोलतो मराठी, मी बोलतो, मी ऐकतो, मी शिकतो. शिकतो का? काही इंग्लिश मीडियमला आहे? जाऊ नका मला असं मला म्हणायचं नाही. इंग्लिश मीडियमला जा, इंग्रजी शिका, अवश्य शिका, कारण ती आज काळाची गरज आहे. तुम्हाला भारतीय संस्कृतीचे धडे जर पाश्चात्य देशात द्यायचे असतील, तुम्हाला डॉक्टर बनायचं, तुम्हाला वकील बनायचं, तुम्हाला इंजिनियर बनायचं, तर त्या देशात जर तुम्हाला शिकायला जायचं तर तिथली भाषा येणं ही काळाची गरज आहे. म्हणून तिथे शिक्षण घेण्यासाठी भाषा शिकणं, संस्कृतीचे धडे, संस्कारांचे धडे त्यांना पटवण्यासाठी त्यांची भाषा शिकणं ही काळाची गरज आहे. अवश्य शिका, पण इतकी बी इंग्रजी शिकू नका की जेणेकरून तुम्ही तुमची मराठी विसरून जाल. आज काय होतंय? मराठीपासून आम्ही दूर चाललो, आपल्या मातृभाषेपासून आम्ही दूर चाललो. इतके दूर चाललो, इतके दूर चाललो, आम्हाला महिने पाठ नाही हो मराठी. महिने 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 पाठ नाही, मुळाक्षर माहित नाही. आपली मातृभाषा मराठी. मग पहिल्या वर्गातला प्रश्न विचारतो मी तुम्हाला सगळ्याला, मराठीचे मुळाक्षर किती? महाराष्ट्रीयन आपण, आपल्या भाषेचं आपल्याला ज्ञान पाहिजे. मराठीचे मुळाक्षर किती? सार्थक, ओम 12, गलत. हीच तर शोकांती काय महाराज आपली. आपण 2 आणि 3 आणि 11 आणि 15 आणि 12 म्हणून राहिलो. अरे ज्या महाराष्ट्रात, ज्या माती, महाराष्ट्राच्या मातीत आम्ही त्या भाषेचं आम्हाला ज्ञान नाही, ही शोकांती काय? अरे पहिल्या वर्गातलं अ आ इ ई उ क ख ग घ छ छ ज ज ठ ध न प फ व र च ज्ञ. तुम्हाला म्हणून काहीच फायदा नाही. जे मराठी PhD झाले त्यांना बी माहित नाही. ध्यानात ठेवा, मराठीचे मूळाक्षर आहेत 52. किती? ध्यानात ठेवा. आता मराठीचे मूळाक्षर 52 आहे. या 52 अक्षरापैकी 50 अक्षराचा लोप होतो आणि 2च अक्षर शिल्लक राहतात. हे मुळाक्षर माहित नाही महाराज. इथून जर सुरुवात आहे तर पुढे किती लांब जायचे. मराठी महिने पाठ नाही पोरायचे. एकाला म्हणलं
मराठी महिने म्हण. तो म्हणे सुरुवात करून द्या. म्हणलं चैत्र. म्हणे चैत्र चैत्र झाल्यावर काय गड्या? चैत्र झाल्यावर वैशाख वैशाख श्रावण ज्येष्ठ. म्हणलं असं गोठू नको, पटापट म्हण न थांबता. तो म्हणे चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ जून जुलै नोव्हेंबर डिसेंबर. मराठी महिने. आता आपलं आता हे वर्ष कधी संपणार आहे? किती तारखेला? शाबास. 31 डिसेंबर. 31 आणि नवं कधी सुरू होणार आहे? शाबास. अरे ध्यानावर या. हे 31 डिसेंबर संपत आणि 1 जानेवारी सुरू होती. हे इंग्रजायचं आहे. आपण महाराष्ट्रीयन आहे, आपण मराठी आहे. ध्यानावर आहे का? आपलं नवं वर्ष सुरू होतं गुढीपाडव्याला. जेवढा तुम्ही 31 डिसेंबरात आलं एवढा आनंदाने साजरा करता तेवढा गुढीपाडवा करता का? ना. आता पहा 31 डिसेंबरच्या दिवशी निघाला ना, दुसऱ्या दिवशी पेपर बातम्या ते पहा नंगा नाच भेटत नाहीये. कशाच बी शिजवते ने कसे बी घाले. अरे वाय वाय करू राहिला वगाऱ्या. काहीच नाही वाटत आपल्याला महाराज, काहीच वाटत नाही आपल्याला. आमचे जिंदडे आम्ही उडून आलो संस्कारांचे, संस्कृतीचे, मंदिराचे, देवायचे, ग्रंथायचे. विठ्ठल विठ्ठल म्हणून हे 2च अक्षर शिल्लक राहतात. तुम्हाला गोस्वामी तुलसीदासजींची चौपाई सांगतो जाता जाता की तुमचं स्वतःचं नाव आहे त्यालाच ते जेवढे अक्षर असतील त्याला 4 न गुणा, त्याच्यात 5 मिळवा, त्याच्यात दुप्पट करा, त्याला 8 न भागा. तुमचं नाव गजानन. गजानन. किती झाले अक्षर? 4. त्याला 4 न गुणा. 4 चोक 16. आवाज ऐकायला पाहिजे. 4 चोक 16. त्याच्यात 5 मिळवा 21. दुप्पट करा 42. त्याला 8 न भागा. 8 पंच 40. खाली किती उरले? जे 2 उरले ते म्हणजे एक रा आणि दुसरा म. म्हणून ऐशी जोडी पटकन सांगा. नाव सांगा. नाव उत्तम. किती झालं नाव? त्याला 4 न गुणा. 4 त्रिक 4 त्रिक. त्याच्यात 5 मिळवा 17. दुप्पट करा 34. 8 न भागा. 8 चोक खाली किती उरले? 2. जे 2 उरले ते म्हणजे एक रा आणि दुसरा म. म्हणून ऐशी जोडी प्रताप झाली ती. आपण तेल पुन्हा टोपण देऊ. प्रताप भाऊ. भाऊ लऊ काय लऊ? भाऊ. प्रताप भाऊ. किती झाले अक्षर? त्याला 4 न गुणा. 5 चोक त्याच्यात 5 मिळवा. दुप्पट करा. 8 न भागा. 8 सकम 48. खाली किती उरले? जे 2 उरले ते म्हणजे एक रा आणि दुसरा म. म्हणून ऐशी जोडी समजलं ना?
हे राम हे दोनच अक्षर शिल्लक राहतात आणि तेच गर्भवासाच्या फेऱ्यातून मुक्त करतात. मग गर्भवासाच्या फेऱ्यातून जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त करणारं हे राम नाम काम करताना घेता येतं. एवढं जरी तुम्ही सांगितलं, पण महाराज आमची एक शंका आहे, जर आम्ही त्या देवाच्या व्यतिरिक्त प्रपंचातल्या कोणत्या बी साधनाचा जर अंगीकार केला तर आमच्या जीवनातलं ते दुःख जाणार नाही का? नाही. का बरं? तर प्रपंचातली जी साधने नामाच्या व्यतिरिक्त भक्तीच्या व्यतिरिक्त प्रपंचातली जी साधने त्याचा जर तुम्ही अंगीकार कराल तर तुमचं दुःख जाणार नाही, पण दुःख वाढल्याशिवाय राहणार नाही. का बरं? त्या साधनांचंच बीज दुःख रूप आहे. मग अशी जी दुःख रूप ज्यांचं बीज आहे अशी ती साधनं कोणती, त्यांचं स्वरूप काय? नासिवंत आती प्रिया पुत्र नाशिवंताटी प्रिया नाशवान पुत्र नाशवान धन नाशवान. आणि याचा अंगीकार करसाल तर तुम्हाला दुःखच भोगावं लागेल. का? तर बीज ज्याचा शीण तेची फळ. मग प्रिया बी दुःख देणारी आहे, धन दुःख देणार आहे. खरं धन जर कोणतं असेल, परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण. जे धन मीराबाईने प्राप्त केलंय, पायो जी मैने राम रतन धन पायो, असं ते धन म्हणजे भगवंताचं नाम. कोणतं? विठोबा रखुमाई नाशवान, पुत्र नाशवान, धन नाशवान. प्रिया राहू द्या, पुत्र राहू द्या, कशी दुःख देणारे वेगळं सांगायची गरज नाही. धन दुःखाला कारणीभूत आहे आणि धनाचा मुख्य गाव आहे सोनं. सोनं काय भाव आहे सोनं? आता सोनं 8,000 रुपये क्विंटल. मला वाटलं क्विंटल आहे का वाढले एवढे भाव? आमची गरज वाढली, आमची गरज वाढली. धन नसलं तरी दुःख, सांभाळताना दुःख, आणि चोरानं चोरून नेलं तरी दुःख. पण हे धन दुःखाला कारणीभूत आहे. धनाचा मुख्य गाभ आहे सोनं. सोनं आपण कमवून 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 कमवलं दिवसभर, आयुष्यभर, सकाळपासून संध्याकाळपर्यंत, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत चाललंच त्याचं. याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात, सगळ्याच्या टोप्या आपल्या डोक्यात. 1 टू का 4, 4 टू का 1 1 1 1 1 1 करत बोंबलत फिरतो. कमवून कमवून कमवलं तर किती सोनं कमवून आयुष्यभरात?
10 किलो आपण सर्वसामान्य शेतकरी 10 किलो कमवलं तरी रावणा इतकं नाही कमवणार. रावणासारखा श्रीमंत कोणी झाला नाही, आता नाही आणि पुढे मी होणार नाही. शुद्ध कांचनाची 7 कोटी घर होते प्युअर सोन्याचे, नो बँक टॅक्स. एवढा रावण श्रीमंत सार्थक, एवढा रावण श्रीमंत रोज मुकुट बदलायचा रावणाचा. सोमवारचा मुकुट मंगळवारी, मंगळवारचा बुधवारी, बुधवारचा गुरुवारी, गुरुवारचा शुक्रवारी, शुक्रवारचा शनिवारी, शनिवारचा रविवारी, रविवारचा जो मागच्या सोमवारी घातला होता त्या सोमवारी नाही. मग या वर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी घातलेल्या मुकुटाचा नंबर पुढच्या वर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी लागत होता. मग रावणाला वर्षाचे मुकुट किती लागत असतील? 365. किती? 365. शाबास. 365. शाबास. उत्तर तुम्ही 100% बरोबर दिलं, पण 1% चुकलं. अरे तुम्ही रावणाच्या एका डोक्याचा हिशोब केला. ते डोके किती आहे? मग 365 गुणिले 10 3650. टाळी वाजवा. रावणाच्या डोक्याचा हिशोब करायला बी डोकेबाजच माणूस लागतो. एवढा रावण श्रीमंत, पण शेवटी महाराज त्याला दुःख भोगावं लागलं. कारण सोनं हे दुःख देणार धन दुःख देणार आहे. धनाच्या पाठीमागं 15 अनर्थ सांगितले. खरं धन ते भगवंताचं नाम आहे. नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा शीण तेची फळ तेच फळ आहे दुःखाचं देणार. अव अर्कवृक्ष केले कैसे येते तुम्ही चेपियर सांगते जो कोण तुला आंबे खायचे, झाड कशाच लावणं पडेल? बाबळीचं सोपं उदाहरण आहे. आंबे खायचे, आंबे लावा, तुम्हाला आंबे मिळतील. एक म्हटलं मला आंबे खायचे, बाबळीची वेळा होतो. तुझ्या बापानं आंबे ठेवले का? नहीं करना था सो किया अब कर क्यों पछताए बीज बोए बबूल का आम कहां से खाए. बाबळीच्या बियाला आंबे भेटत नाही, तसा दुःखाच्या साधनाचा अंगीकार केल्यावर सुख मिळणार नाही. एक म्हणे महाराज मला आंबे खायचे. बरं म्हणलं मग म्हणे गांजाचे झाड लावू का? आंबे कसे भेटतील? नाही. तसं ज्याचं बीज दुःखरूप आहे त्याला सुखाची फळं येणार नाही. संसार दुःखरूप आहे, त्याच्यातली साधना दुःखरूप आहे, नाशवान आहे. म्हणून ते सुख देणार नाही. सुख देणार भवसागरातून तारणार एक ते भगवंताचं नामच आहे. तेच तुम्हाला तारू शकतं. जणू कायच भवसागरातून तरण्यासाठी ही नौका तयार केली. नाम ही नौका जगे तारक देखा भाविकाशी. भाविकांना तरण्यासाठी ही नामाची नौका संतांनी तयार करून दिली. त्या नामाच्या नौकेत बसा, पहिलं तीराला जा, रिकामे धंदे करू नका. ज्या नावत बसले ती नाव चांगली ठेवा. नाव धड करा सहस्रनामाची. मग काय तेने भवसिंधूची थडी पावी. मग तुम्ही पहिलं तीराला जाल. पण त्या नावत बसले ना, गपचूप बसा. नाव चांगली ठेवा. नावाचं वैशिष्ट्य आहे पाण्यात नाव असावी, पण नावत पाणी असता का म्हणे. समजलं ना? पाणी कावा येतं नावाला बसकं पडलं की नाही. समजलं? सोपं करून सांगतो. एका माणसानं घर बांधलं, स्लॅब लेवलला घर आलं, पैसे संपले, ब्रेक लागला, शेतातला माल घरात आणायचा, घराला दरवाजे बसवायचे, चौकटी पहिल्या फिट होत्या, मग तात्पुरता का होत नाही आडोसा म्हणून त्यानं फायबरचे दरवाजे आणले. मग आता ते लावायचे. मिस्त्रीच्या घरी गेला. मिस्त्री कोण आहे? मी रामू. कश काय आले? घराचे दरवाजे बसवायचे.
बर बर दरवाजे आणले हो पिंजीस आणले हो नट आणले हो बर चला गेले ते छिद्र पाडायला लागले तो शार छिद्र पाडायचं इंजिस मध्ये ते इंजिस फिट करायचे ते बोल्ट टाकून आणि ते स्क्रू टाकून फिट करायचं ते छिद्र पाडायला लागलं त्या शारानं ते शार गेला मोडून मग मिस्त्री म्हणे घरमार करा घरमार काय तुमच्या घराचे दरवाजे बसवल्या जात नाही का बरं शार मुर्डा बर मग नवा नाव लागण कुठून पलीकडच्या गावातून 2 गाव होते सातगाव सारखे दोन्ही गावाच्या मध्ये नदी होती पलीकडचं गाव बाजारपेठेचं गाव होतं घरमालकाने खिशात पैसे घेतले काठावर आला नावत बसला इकडच्या दुकानात आला शार घेतला काठावर आला नावत बसला नाव सुरू झाली अर्धी नदीत नाव आली याच्या मनात शंका आली हा म्हणतो शार तर घेतला पण त्याची टेस्टिंग नाही घेतली घेऊन पाय नावाडी नाव आणि पण माग बसेल त्याला घेतलं ते वाह क्या शार है ए 7-12च्या उतारी आहे काय गरज होती रिकामी धंदे करायची वाह क्या शार है पण कमीत कमी आता उलट फिरून उपसू तरी नको आनंदाच्या भरात त्याला उपसला तो शार उपसल्याबरोबर एवढं छिद्र पडलं परिणाम पाणी नाव खाली आणि यो काऊन मेला नावाला छिद्र पाडलं तुम्ही बी ऐका तुम्ही या नामाच्या नौकेत बसले भगवंताच्या पण जर का या नामाच्या नौकेत जरी बसेल असले आणि याला जर का तुमच्या अहंकाराचं छिद्र पडलं की तुमची बी नाव बुडाली समजा म्हणून नाव धड करा सहस्रनामाची मग तुम्ही पहिलं तीराला जाल तुम्हाला घ्यायला काळ येणार नाही आला असतं अहो येणारच नाही पण जर आला असतं अहो येणारच नाही हो येणार नाही माहितीये पण जर आला असतं
जाता बीज जाता बीज जाता त्याच आश्रयावर मी आहे म्हणून मध्ये स्वराची गरज आहे. आता नाही, आता संपली गरज तुमची नाही. तुका म्हणे काळा हना तोंडावरी भाता भरा हरी राम बाणे. भक्ती करा. भक्तीचा मुख्य गाभा नामस्मरण आहे. नामस्मरण करायसाठी तुम्हाला घरदार सोडायची गरज नाही. कामामध्येही तुम्ही परमार्थ करू शकता. कसं करू शकता ते तुम्हाला सांगितलं. प्रपंचातली साधनं तुम्हाला सुख देणार नाही. सुख देणारं ते एक भगवंताचं नाम आहे. ते नाम तुम्ही केव्हाही कुठेही कसंही उठता बसता हसता खेळता भांडता दळता कांडता
सगळे काम करता तुम्ही त्याचं नाम घ्या. त्याच नामामुळे तुम्ही भवसागर तरून जाल. इतर तुम्हाला भवसागरातून एकदा तुम्ही तरून गेले की तुम्ही जन्म मरण्याचा फेऱ्यातून मुक्त व्हाल. तुम्हाला घ्यायला काळ येणार नाही. आलाच तर येणारच नाही पण आलाच तर थोबाडीत मारा त्याच्या. तुका म्हणे काळा हाना तोंडावरी, त्या काळाच्या थोबाडीत मारा म्हणता. काही सांगता महाराज तुम्ही काळाच्या तोंडात मारायला सांगता. मग आज लोक मारली का कोणा काळाच्या तोंडात? मारली ना. कुणी? ज्ञानोबा माऊली तुकाराम. सगळं आम्ही ठेका गेले. तुम्ही मस्त बसले गप्पम चिप्पम. मला वाटलं मग पहिलीच मूळपाटी आहे या गावात, जादा बी कशाला हे करावं म्हणून आता माझं कीर्तन संपलं. आज आधीच जर त्रास द्यायला असता तर म्हटलं हे म्हणतील की काय लावलं बाबा. आता तुम्हाला अजिबात त्रास दिला नाही. बाहेरचे आपले जे असणारे सिक्युरिटी गार्ड, सीमेवरचे असणारे सैनिक, मध्ये बसलेली जनता, भाविक भक्तवृंद, सर्वांना जाता जाता हात जोडून विनंती आहे. तुम्ही मी गेल्यावर नामस्मरण करता की नाही मला गॅरंटी नाही, पण एकदा आता सगळ्यांनी हात वर करा. ज्याला हात असतील त्यांनीच वर करा. शाबास. पखवाज बंद राहील, टाळ बंद राहील. माझ्या टाळीकडे लक्ष द्या आणि एका आवाजात टाळी वाजली पाहिजे. सर्वांनी माझ्याकडे बघून टाळी वाजवा आणि मनातल्या मनात म्हणा ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. हा हा हा. ज्ञानोबा माऊली तुकाराम. तुम्ही शाळेचा पिरियड करत नाही का? पीटी खेळताना हात वर करा, हात खाली झाले, एक आवाज आला पाहिजे. हा एक, हा हा एक, एक, एक. ऐका आता, तुम्ही टाळ्या वाजवल्या ना, ज्यांनी ज्यांनी जोरात टाळ्या वाजवल्या असतील इमानदारीनं, त्याच्या हातात कसं झालं? फन 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 व्हायला लागलं ना. तू जाय तिकडे नागपुडे. ज्यावेळेस आता तुम्ही ज्यावेळेस टाळी वाजवता, ऐका, टाळी वाजवताना जितक्या जोरात तुम्ही टाळी वाजली, हे जे तुमचे पॉइंट आहेत ना हाताचे, सायन्स मधून सांगतो मी तुम्हाला, हे पॉइंटला पॉइंट जर तुमचे थाडले इथं असेल आणि टाळी वाजली, तुम्ही आता नाही, आता नका करू, घरी गेल्यावर करा. आता ऐका फक्त काय करायचं, अशी टाळी वाजवायची. हे बघा, अशी टाळी अशी वाजली, इथं थोडा असं फक्त असं थोडं घर्षण झालं पाहिजे. ऐकलं का? हे बघा, ऐका ना रे, असं. अशी जर तुमची टाळी वाजली, पॉइंटला पॉइंट जर थाडले, तर तुमच्या शरीरातलं ब्लड सर्क्युलेशन क्लिअर होतं आणि त्याच्यामुळे ना तुमचं ब्लड सर्क्युलेशन क्लिअर झालं की तुम्हाला रक्तदाब होत नाही, तुम्हाला अटॅक येत नाही, तुमच्या नसा चॉकअप होत नाही.
कशानं? टाळी वाजवल्या. असं जर तुम्हाला सांगितलं तर धाकाच्या पोटी बसतील. आणि असं देवाचं नाव घ्यायला टाळी वाजवा म्हणलं की अजिबात वाजवणार नाही. एकादशी धर म्हणलं रोग येतो, फाशी येते, धरत नाही एकादशी. एकादशी यो, सोमवार यो, गुरुवार यो, धर गोळा की लिपनाळा, धर गोळा की लिपनाळा, धर गोळा लिपनाळा. इतकं खातं आणि मग आजारी पडतं. मग आजारी पडलं की त्याला धकतच नाही, पचन शक्ती मंदावते. मग याचं खाणं बंद होतं आणि हे लबाड लांडगी येतात. मग भाऊ सफरचंद खा, चिक्कू, इतका चिक्कू घरात चिक्कू खायला असला बी चिक्कू खायला देत नाही. एवढा बी चिक्कू असला तो त्याला चिक्कू घेऊन जातो. खाऊन खाऊन इतका आजारी पडतं. मग डॉक्टर म्हणतो भाऊ साहेब आता 1 महिना काहीच खाऊ नका, नुसतं फळावर राहा. मग डॉक्टरला सांगल्यावर 1 महिना उपाशी मेल्यापेक्षा 15 दिवसातून 1 दिवस एकादशी धर ना. या मशीनला थोडा आराम दे ना. ते सगळं सायन्स महाराज गंधामध्ये, उपवासामध्ये, टाळी वाजवण्यामध्ये. विठ्ठल विठ्ठल म्हणता तुम्ही, आलो ओघत म्हणून सांगतो. अनुलोम विलोम कपाल भाती जे सांगितलं ना, तुमच्या पोटाचे विकार घालवायचे. तुम्ही काय करता? सकाळी उठले की करता ना. हाच व्यायाम या विठ्ठल विठ्ठल मध्ये. ज्यावेळेस तुम्ही ठ म्हणता, ठला ठ जोडलेला आहे, ते ठ जोरात म्हटलं की इथं ताण पडतो. विठ्ठल 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 विठ्ठल, तो व्यायाम तयार होतो, पोटाचे विकार जातात. म्हणून विठ्ठल विठ्ठल म्हणा, हाताने नाम टाळी वाजवा आणि मुखाने नामस्मरण करा. कामधंदे सोडू नका. कामधंदे करताना तुम्ही नाम घेऊ शकता. नामामुळे तुमच्याकडे काळ येणार नाही. आलास तर त्याच्या थोबाडीत मारा. आज लोक मारली को कोण मारली ना कोणा? ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबरायांना घ्यायला काळ आला, तोबाडीत मारली. तुकोबरायांनी नाम घेतलं. तुकाराम तुकाराम नाम घेता कापियम, काळ सुद्धा कापतो एवढी ताकद या नामात आहे. हे नामाचं सोपं साधन आम्हाला त्या साधू संतांनी तयार करून दिलं. माऊली ज्ञानोबराय, जगद्गुरु तुकोबराय, त्यांनी आम्हाला हा सोपा मार्ग दाखवला. हा भक्तीचा मार्ग. त्याच भक्ती मार्गावर आरूढ होऊन आपण गाव ग्रामस्थ भाविक भक्तवृंद त्याच वाटेवरती वाटचाल करीत आहात. असाच परमार्थ करण्यासाठी भगवान परमात्मा तुम्हाला उदंड आयुष्य, उदंड शक्ती आणि उदंड संपत्ती देऊन असंच महान कार्य तुमच्या हातून प्रभू करून घेत राहो. हीच भगवत चरणारविंदी सविनय सदिच्छा व्यक्त करून सर्वांना त्रिवार नमस्कार करून सेवेला पूर्णविराम. विठ्ठल गवर
पुढे संपूर्ण मंडप हा श्रोत्यांनी भरलेला आहे. आजचा तिसरा दिवसाची सेवा हरिभक्त परायण भगवान महाराज सातगावकर अतिशय उत्कृष्ट अशा सेवेचा लाभ आपल्या गावकऱ्यांना भेटलेला आहे. महाराजांचं करावं कौतुक तितकं कमी आहे, मानावे धन्यवाद तितके कमी आहे. तरी सुद्धा आमच्या गावकऱ्यांच्या वतीनं मी महाराजांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो, तसेच त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. अतिशय उत्कृष्ट अशी सेवा आपल्याला घडलेली आहे. त्यांच्या सेवेतून त्यांनी आपल्याला उद्योगी बनण्याचं मूलतंत्र हे आपल्याला दिलेलं आहे. आपण काम करत असताना नामस्मरण करावं असं त्यांच्या वाणीतून त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. पुनश्च एकदा गावकऱ्यांच्या वतीनं मी त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच आपल्याला लाभलेले सर्व गायनाचार्य, मृदुंगाचार्य, सर्व टाळकरी मंडळी व गावकऱ्यांचं सुद्धा मी सर्वांचं या ठिकाणी बाहेर गावून आलेली काही मंडळी आहे त्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. यानंतर की आपल्या दररोजच्या कामातून वर्षभर काम आपण करत असतो आणि या कामातून कुठंतरी विरंगुळा भेटावा यासाठी या सप्त्यांचं आयोजन हे करण्यात येत असतं. उद्भवलेली मन एकत्र करण्यासाठी या सप्त्यांचं या ठिकाणी आयोजन केलेलं असतं. सप्ते बघा, जून महिन्यात जुलै महिन्यात सप्ते नसतात. सप्ते हे महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आपला काम धंदा करून नामस्मरण करायचंय. तसंच आपले काम वगैरे आता थोडं कामाची आपल्याला सूट मिळालेली आहे. या टायमामध्ये हे सप्ते या ठिकाणी ठेवण्यात येतात आणि म्हणून सर्व गावकऱ्यांनी या ठिकाणी सहभागी व्हायचं आहे. पुन्हा एकदा मी गावकऱ्यांना एक विनंती करतो